खूप छान खूप छान. म्हणजे कुठेतरी आमची मेहनत आहे, त्याच्यामुळे या गोष्टी आमच्यासोबत घडतात आहे. सो हे गाईस, तुमचं स्वागत आहे आपल्या एके स्टाईल ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग डायरेक्ट स्वप्नील सरांपासून स्टार्ट होतोय. सरांचा 1 तारखेला मूवी येतोय ज्याचं नाव आहे नाच ग घुमा. तर सर तुम्हाला सांगते. नाच ग घुमा नावाची फिल्म येते. पहिल्यांदा मी कॅमेराच्या पुढे नाही आहे, म्हणजे ॲक्टिंग करत नाही, कॅमेराच्या मागे आहे. मी निर्माता आहे. पण मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांचं लिखाण आहे, परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन आहे, मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे आणि कमाल धमाल कलाकारांची मांदी आहे या चित्रपटात. आणि 1 मेपासून तुमच्या जवळच्या थिएटरात रिलीज होतोय. जाऊन बघा. पिक्चरचं नाव आहे नाच ग घुमा. नक्की बघा. नक्की बघा. थँक्यू. थँक्यू. सो हे गाईज, सलाम नमस्ते, केम छो, कसं काय? तुमचं स्वागत आहे आपल्या एके स्टाईल ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहोत एका कोलॅबरेशन शूटसाठी, जे की स्वप्नील सरांसोबत आहे. आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट मुंबईमधनं स्टार्ट करतोय, कारण की आज आम्ही आमची कार नाही घेऊन आलो, कारण की आम्ही दोघंच आल्यामुळं खूप जास्त हाल होतं. हे होतं गाडी चालवायला खूप जास्त प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं मी आणि महेश फक्त म्हणजे बसने आलो. सकाळी आम्ही निघलो होतो 8 वाजता घरातनं. त्याच्यानंतर आता आम्ही किती वाजले, आय थिंक 12 साडेबारा वाजलेत. आम्ही आमच्या लोकेशनला नाही गेलो अजून. मी उतरलो अंधेरीमध्ये. अंधेरीमधनं आता मला जायचं अजून 3-3.5 किलोमीटर. तो मी तुम्हाला इथं पुढे दाखवतो की काय काय होईल. महेश, काय कर आपल्या गँगला. हाय. काय कसं वाटतं? किती वेळ झालं मजा आली तुला गाडीत? ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सुख काय म्हणते. फायनली आता आम्ही उतरलोय. त्याच्यानंतर आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जातो. मी तुम्हाला दाखवतो इथं पुढे काय काय होईल. स्टे कनेक्टेड, स्टे कंटिन्यू. आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय. रिक्षामध्ये बसल्यानंतर आता आम्ही आमच्या लोकेशनला. मी खूप जास्त एक्साइटेड आहे. खूप जास्त. मी सुद्धा आणि महेश सुद्धा. कारण की त्यांना आम्ही लहानपणापासून TV मध्ये बघतोय. आज आम्हाला त्यांच्यासोबत व्हिडिओज बनवायला चान्स भेटतोय. म्हणजे कुठेतरी आमची मेहनत आहे, त्याच्यामुळे या गोष्टी आमच्यासोबत घडतात आहे. म्हणजे महेश मला कंटिन्यू एक गोष्ट सांगत असतो, तू आधी जेवढं पॉझिटिव्ह विचार करशील तेवढं तुझ्यासोबत घडत जाईल. आणि त्या गोष्टी खऱ्या आहेत. जेवढा आपण पॉझिटिव्ह विचार करतो त्या गोष्टी आपल्यासोबत घडतात. आज ते माझ्यासोबत घडतंय, महेश सोबत घडतंय, आमच्या टीम सोबत घडतंय. आमच्या टीमला थोडं पॉसिबल नव्हतं. काही लोक कामाला आहेत, काही लोक बिझनेसमॅन आहेत, तर काही लोक थोडे कामात आहेत. त्याच्यामुळे त्यांना जमलं ना. मी आणि महेशच आलोय. आपण मोकळे. हा, मोकर म्हणजे असं काय नाही, आम्हाला पण नाही, सगळेच मेहनत करतात आमच्या ग्रुपमध्ये. तसं पण मेन मुद्दा कसा आहे की त्यांना टाइम नाही, आम्हाला आहे थोडाफार. मी तर सुट्ट्या मारतो. महेशचं कॅटरिंगचा बिझनेस, त्याच्यामुळे त्याला त्याचं जमतं, टाइम ऍडजस्ट होतो. तो असं कोणी समजू नका की आम्ही मोकर आहेत. एक दिवस कुठेतरी असणार शब्द आपला. इट वॉज लाईक राखी खूप नाराज आहे सगळ्यांवर. राखीला कोणी बोलवलं नाही लग्नाला. ही असं नाही, मला सीडने बोलवलं, पण हा ना छान आहे. हाय. हेलो हेलो बाय. कैसे हो? सब ठीक. असंच गँग आमची आता जमा झाली. आम्हाला नवीन नवीन प्रोसेस राखी तुम्हाला लागेल. इतर दाखवणार, कारण की राखी खूप कन्फ्युज. ठीक आहे, दाखवतो मी. सीन असा झालाय, सगळे क्रिएटर्स आले ते जोशचे. आम्ही पण इथं आलोय. ॲक्टर्स सुद्धा आले. ते ताळमेळ लागायला सेटअप लावतात ते सगळे. फक्त आता राहिलं स्वप्नील जोशी सर घ्यायचे. ते आले की शूट चालू करणार आहेत. सगळ्यांनी आपापले कन्सेप्ट रेडी केले. ते व्हिडिओमध्ये थोड्याशा मुंग्या आहेत लाईट हे असल्यामुळं. सर माझी पब्लिक तर समजू शकते. महेश पण बिचारा खूप वैतागलाय. काय करू काय नाही बघायला चोंग्याला. मिस राखी मॅडम.
सो शूटचे काही क्लिप्स मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकन, तर तुम्ही त्या क्लिप नक्की बघा. इंस्टाला जाऊन फॉलो करा आणि इंस्टाला जाऊन तुमच्या भावाला फॉलो करा, मला पण फॉलो करा आणि महेशला पण फॉलो करा. प्लीज कीप लविंग, कीप सपोर्टिंग. थँक्यू. कशाबद्दल नाही का मग येणार अहो काही नाही का बायसाठी माझी बॉटल मी तुमच्यासाठी आणली लाईटिंग वगैरे करायचं गाणं मला वाचवतात ते निघून जातात म्हणतो बरं झालं मी होती माझं असं तर बनणार नाही. किंवा नाही का नोकरी का पाहिजे करायचं बघायचं असेल तर एक मुलगा विजय ब्रॉन्झ बघा. एक दुसरी कन्सेप्ट झाली आणि तिसरी जी होती हां 2 अरे हाय मायरा, कशी आहेस तू? हाय दादा, मी बरी आहे. मी तुमच्या मूवीचा ट्रेलर पाहिला, खूप मस्त आहे. पण माझ्यासोबत तो नाच ग गुमावा डान्स करशील का? हो नक्की. पण त्यासाठी मला माझ्या टीमला बोलवावं. असं टेबल असतं. अच्छा हां कोर्टात आहे. अगं 2च दिवस तर आहेत, पगार कुठे पळून चाललाय? मी पळून जाऊ शकते. नको नको नाही जाते मी पळून. नाही मला तर जायलाच लागेल, कारण 1 तारखेपासून ना माझा चित्रपट रिलीज होतोय नाच ग घुमा. हा फक्त तुम्ही ना ती जी एक स्टेप आहे तेवढी लक्षात ठेवा, तिथं प्रीमियरला करायला लागेल. तर तुमचं नाच बघून लोक पळून जातील. आणि तेवढं शिकून घ्या. नाच ग घुमा ताई, तुम्ही तिकडे पळत आहे, तिकडे नाही इथं असं ओके. करा. नाच ग घुमा ताईला जमत नाही, दादा तुम्ही या. सो नॉन अदर दॅन सगळ्यांचं फेवरेट कपल म्हणजेच कॉमेडी कंटेंट व्हिडिओ बनवणारे अनिकेत दादा आणि माधुरी ताई. सर ह्या कॉन्टेंट मध्ये मिसेस पवार नाही, हाय. ते बाहेर गेले तर जरा थोडंसं बाहेर गेलेत म्हणून हा इथे. सो मंडळी फॉलो करा आम्हाला अँडी वाईन्स आणि माधुरी पाटील 24 वरती, कारण मीही आजकाल सिंगल कॉन्टेंट क्रिएट करत आहे. येस आणि आपल्या दादांना पण फॉलो करा. नक्कीच. आयडी सांग. अक्की 1712. तर आपल्या अक्की भाईला पण फॉलो करा. फटाफट. थँक्यू सो मच. सो हे गाईज, ही आहे मायरा, जिचा की मूवी येतो 1 तारखेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. तर मायरा तू काय बोलशील? तू इतकी क्यूट आहेस, तुझा रोल काय मूवीमध्ये सांगशील मला? माझा रोल आहे सायली आणि चित्रपट तो मला वाटतं खूप कॉमेडी आहे आणि खूप मज्जा केली आहे. आम्ही जेव्हा पण चित्रपट करत होतो आणि आता नाच ग घुमा नवीन चित्रपट होता आणि हा माझा फर्स्ट चित्रपट आहे जो प्रदर्शित होणार आहे. मी खूप खुश आहे, कारण मला जेव्हा कळालेलं की हा कॉमेडी आहे तेव्हा माझी फुल ऑन मज्जा झाली. मी हो सांगितलं. जेव्हा आय थिंक सो मी ऑडिशन केली तेव्हा मी काही बोलली नाही. जेव्हा मी शूटला आली तेव्हा मला कॉमेडी स्क्रिप्ट दिली तेव्हा मी खूप की एक खूप खुश होती की मला खूप हसू यायचं. मी जेव्हा पण आम्ही स्क्रिप्ट काही शब्द रीड करायचो ते शब्द रीड करताना मी खूप हसायची, कारण त्या शब्दांमध्ये किती खूप कॉमेडी असते. म्हणजे आता नम्रता माऊ आहे हास्य जत्रा, जेव्हा मला पप्पांनी दाखवलं की ते हास्य जत्रामध्ये आहे स्पेशल एक्स्ट्रा, त्यापासून मी ते रोज बघते आणि ते हसते पण आणि सगळं त्याची करते. आणि मी मुक्ता दीदीचा मुंबई पुणे मुंबई बघितलं आहे आणि मला खूप आवडलं मुंबई पुणे मुंबई. मी रोज मुंबई पुणे बघते आणि या चित्रपटामध्ये मी खूप मजा केली आणि मी मंजुलिका होती. सो गाईज, तुम्ही नक्की 1 तारखेला जाऊन पिक्चर बघा. मायराने खूप छान ऍक्टिंग केली आहे त्याच्यात. तुझा रोल काय नाव आहे मूवीमध्ये तुझं? सायली आहे. सायली. अर्धा टाइम मला चिकू म्हणते. अच्छा, चिकू. तर तुम्ही चिकूला जाऊन 1 तारखेला नक्की बघा. ती खूप म्हणजे खूप क्यूट आहे. थँक्यू. हे असं कसं हे बघ बरोबर दिसतंय का हे बरोबर दिसतंय हे 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 ओके. एक कॅमेरा 2-3
म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये डन होईल. 2 कॅमेरा तरी लावा फटाफट गाईज. आधी आमच्या शूट केलं होतं आम्ही त्यामुळे कुठे इंस्टावर आहे कुठे? खूप छान, खूप छान. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते, तर यशस्वी स्त्रीच्या मागे एक कामवाली बाई असते. तर अशीच एक मालकीण आणि तिच्या घरात काम करणारी तिची मदतनीस या दोघींची गोष्ट पाहायला विसरू नका. नाचगं घुमा जवळच्या लांबच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या चित्रपट थिएटरमध्ये आपण बघू. 1 मे पासून नाचगं घुमा. संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद. त्याच्यामध्ये थँक्यू टीम जोश असं म्हणलं. सगळे म्हणा. यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते. क्लॅरिटी आहे ना? हो. थिएटरमध्ये. Yes, ready? Rolling and action. नाचगं घुमाच्या संपूर्ण संचालक बरोबर, चालेल. संपूर्ण टीम कडून जोश आजच्या संपूर्ण टीमला. जोश ॲपच्या संपूर्ण टीम. Yeah, ready? Rolling and action. नाचगं घुमाच्या संपूर्ण संचाकडून जोश ॲपच्या संपूर्ण टीमला मनापासून थँक्यू. धन्यवाद. थँक्यू जोश. जोश म्हणजे थँक्यू जोश. थँक्यू जोश आहे. जोश आहे. आता नुसतं थँक्यू घे. नुसतं थँक्यू. नुसतं थँक्यू. Ready? Rolling and action. नाचगं घुमाच्या संपूर्ण टीम कडून जोश ॲपच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक धन्यवाद. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.